शिक्षक आणि पालक यांची चांगली युती झाली की विद्यार्थी उंचीवर पोहोचत असतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. पालक या शब्दातच पालकाची व्याख्या दडलेली आहे. आईवडील म्हणजे पालक असतातच, पण आदर्श पालक माझे आईवडील असतीलच हे सांगता येत नाही. म्हणून पालक या शब्दात काय दडलेलं आहे? पा म्हणजे पावित्र्य जपणारे, ल म्हणजे लक्ष देणारे आणि क म्हणजे कर्तव्याची जाणीव करून देणारे. हे जे आईवडील असतात ते आदर्श पालक असतात. आणि पालक हा विद्यार्थ्यांचा रोल मॉडेल असला पाहिजे. ही दुसरी गोष्ट आहे. अपेक्षा खोल, चंदनापेक्षा शीतल, गुलाबापेक्षा कोमल, मंदिरा इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराज. हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा, अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. हे ज्यांच्या कर्तृत्वातून, ज्यांच्या त्यागातून, ज्यांच्या बलिदानातून आपल्याला कळतं ते छत्रपती शिवरायांचा विचार जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ढासळू द्यायचा नाही यासाठी अग्निदिव्य करणारे छत्रपती शंभूराजे. समाज संचितांच्या पार्श्ववर वंचितांचा विचार करणारे राजर्षी शाहू महात्मा फुले. समतेच्या तीरावर ममतेचं मंदिर बांधून समाज न्यायाची प्रेरणा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेकडो वर्षापूर्वीचा श्रीमनातला अंधकार दूर करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश हवा असतो तसं माणसाच्या प्रत्येक लेकराला शिक्षण हवं असतं. हा विचार ज्यांनी ज्यांनी या मातीत मांडला त्या सर्व शिक्षण महर्षींना, महामानवांना अभिवादन करून आज पिंपरी येथील या ASM अर्थात औद्योगिक शिक्षण मंडळाच्या CSIT ज्युनियर कॉलेजच्या ओरिएंटेशन प्रोग्रामच्या निमित्तानं ज्यांनी सुंदरसं मार्गदर्शन केलं. खरं तर माणसं कर्तृत्वानं मोठी होतात पण समाजाला मोठं करण्यासाठी धडपडत असतात असे संस्थेचे चेअरमन डॉक्टर संदीपजी पाचपांडे सर, ज्यांनी आता नुकतंच मार्गदर्शन केलं असे संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर VP पवार सर, ज्यांनी खरं तर आपल्याला माहिती आहे सोन्याच्या धातूला चकाकी कोणी आणू शकतो पण आम्हाला कोणताही धातू द्या त्याचा आम्ही सोनं करून दाखवतो हा आत्मविश्वास ज्यांच्या ठाई आहे असे प्राचार्य डॉक्टर ललित कनोरे सर, प्राचार्य वेद पाठक अर्चना मॅडम. विद्या हे दैवत आहे, विद्यादान ही तपस्या आहे असं मानून ज्ञानदानाचं पवित्र काम करणारे सर्व अध्यापक. आपल्या पाल्य हा यशाच्या एका उंचीवर पोचला पाहिजे असं स्वप्न घेऊन त्यासाठी रात्रंदिवस धडपडत असणारे आपण पालक. आणि मनामध्ये ध्येय आहे, डोळ्यात स्वप्न आहे, हातामध्ये मंत्र आहे, डोक्यात तंत्र आहे आणि 12वीच्या उंबरठ्यावर आज मी उभा आहे असं आवर्जून सांगणारा या CSIT ज्युनियर कॉलेजमधला 12वीचा प्रत्येक विद्यार्थी. याचा अर्थ विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आपण सर्व. आपल्या सर्वांना माहिती आहे 2000 साली पहिलीपासून इंग्रजी आलं. त्याच्या आधीही इंग्रजी होतंच पण ते वेगवेगळ्या वर्गांना होतं. आणि मग मी पूर्वी भाषणं करायचो, 2000 नंतरही आता करतो आहे. पण पूर्वी जेव्हा मी 5वीत होतो ना तेव्हा मी इंग्रजी शिकलो आणि ती इंग्रजी शिकण्याची पद्धत होती ABCD. ती अशी होती: A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, D फॉर डॉल, E फॉर एलिफंट. हे आपण सगळे शिकलो. 2000 नंतर पहिलीपासून इंग्रजी आलं आणि मी 2009ला मुंबईतल्या अंधेरीतल्या एका कार्यक्रमाला गेलो. तिथल्या पहिलीतल्या मुलाला मी सहज म्हणालो टेल मी ABCD, से ABCD. आणि तो ABCD म्हणतोय, ही सेड. तो काय म्हणतोय? A फॉर अमिताभ, B फॉर बच्चन, C फॉर कॉर्पोरेशन. हे त्याचं बरोबर होतं. पण 2019ला बिफोर कोरोना मी पुण्यातल्या इंग्रजी माध्यमातल्या एका नर्सरीतल्या मुलाला म्हणालो ABCD म्हणतोस का? आणि तो ABCD म्हणतो A फॉर एअरटेल, B फॉर ब्लूटूथ, C फॉर चॅटिंग, D फॉर डाउनलोडिंग, F फॉर फेसबुक, W फॉर वायफाय, Y फॉर यूट्यूब. हे त्याचंही बरोबर आहे. पण मला आता असं वाटतं CSIT या ASMच्या ज्युनियर कॉलेजमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्याची 12वीच्या मग कॉमर्स असू द्या किंवा सायन्स असू द्या त्याची ABCD वेगळी असली पाहिजे. आणि ती ABCD कशी असावी यासाठी उपक्रम, यासाठी ओरिएंटेशन, यासाठी वेगवेगळे कार्यक्रम. मग अर्चना वेदपाठक मॅडम असतील आणि डॉक्टर ललित सर असतील, संस्था असेल, हे कार्यक्रम का घेतात? कारण या विद्यार्थ्यांची ABCDच बदलली पाहिजे आणि बदललेली ABCD अशी असली पाहिजे: A फॉर ॲक्युरेसी,
B फॉर ब्रेव्हिटी, C फॉर क्लॅरिटी, D फॉर डिसिप्लिन, F फॉर फोकस आणि E फॉर एक्सलन्स. हे ज्या मुलांना कळणार आहे ती मुलं यशाच्या शिखरावर असणार आहे. आणि त्यासाठी हे कार्यक्रम आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. मला प्रश्न पडतो आहे, आता इथं पालक आहे, इथं विद्यार्थी आहे, इथं शिक्षक आहे, पण एक त्रिकोण आपण जर घेतला, वरच्या त्या कोणावर आपण विद्यार्थी पाहायचा आणि खालच्या दोन कोपऱ्यांवर, त्या दोन कोणावर एका बाजूला पालक आणि एका बाजूला शिक्षक असतो. शिक्षक आणि पालक यांची चांगली युती झाली की विद्यार्थी उंचीवर पोहोचत असतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून पालकांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, काही गोष्टी शिक्षकांनी लक्षात घेतल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी हे सगळं आपल्याशी संबंधित आहे याची जाणीव मनामध्ये ठेवली पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून म्हटलं जातं, द डिस्टन्स यू गॉन इज लेस इम्पॉर्टंट दॅट द डिरेक्शन इन विच यू आर गोईंग. अंतर किती कापलं हे अजिबात महत्त्वाचं नाही, पण त्या अंतर कोणत्या दिशेवर तुम्ही कापत आहात हे महत्त्वाचं आहे. पालक या शब्दातच पालकाची व्याख्या दडलेली आहे. आईवडील म्हणजे पालक असतातच, पण आदर्श पालक माझे आईवडील असतीलच हे सांगता येत नाही. म्हणून पालक या शब्दात काय दडलेलं आहे? पा म्हणजे पावित्र्य जपणारे, ल म्हणजे लक्ष देणारे आणि क म्हणजे कर्तव्याची जाणीव करून देणारे. हे जे आईवडील असतात ते आदर्श पालक असतात. आणि पालक हा विद्यार्थ्यांचा रोल मॉडेल असला पाहिजे, ही दुसरी गोष्ट आहे. पण दुर्दैवाने झालंय काय की पालकांना वेळ नाही. ASM कॉलेजसारख्या कॉलेजमध्ये फी भरली, त्याचं ॲडमिशन झालं आणि मग संपलं का सारं? पालकांची भूमिका संपली का? असा कधीतरी प्रश्न आपण पालक म्हणून आपल्याला कधी पडलाय का? अजिबात पडत नाही. शिक्षकांनी पालकांसाठी कार्यक्रम ठेवला तरीसुद्धा इथे येऊन बाहेर जाणारे अनेक पालक मी पाहतो आहे. फक्त इथलंच नाही, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर मी जातो आहे तेव्हा माझ्या ही गोष्ट आवर्जून लक्षात येते. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे प्रत्येक पालकासाठी आणि विद्यार्थ्यासाठी की अभ्यास म्हणजे काय? लिहिणं वाचणं म्हणजे अभ्यास असतो का? अभ्यासाची काही व्याख्या असेल की नाही? अभ्यास म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जाण्यासाठी केलेली तपश्चर्या. अभ्यास म्हणजे काय? एका विशिष्ट ध्येयावर पोहोचण्यासाठी केलेली साधना. अभ्यास म्हणजे काय? एका विशिष्ट ध्येयावर पोहोचताना त्यासाठी येणाऱ्या संघर्षांवर केलेली मात आणि धडपड म्हणजे अभ्यास आहे. 12वी नंतर आपल्याला क्षेत्र खुली आहे. त्या क्षेत्रांमध्ये आपल्याला विहरण्यासाठी, संचारण्यासाठी, वेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या आयुष्याचं करिअर करण्यासाठी हे महत्त्वाचा टप्पा म्हणजे 12वी आहे. आणि त्या 12वीच्या उंबरठ्यावर तुम्ही आहात. पहिलाच दिवस आहे. आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं, एका महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. एक तपश्चर्या केली आणि मग त्याला देव प्रसन्न झाला. कुणीतरी 2 तप साधना केली आणि मग त्याला ईश्वर प्रसन्न झाला. हे आपण सारखं ऐकत असतो. याचा अर्थ 12 वर्ष, 24 वर्ष, 36 वर्ष साधना केली की मग यश मिळतं. मग 12वीच्या पहिल्या दिवसापासून 12वीच्या परीक्षेपर्यंत जो माणूस अभ्यास करेल त्याला यश मिळेल की नाही? 100% यश मिळणार आहे. पण मग पहिल्या दिवशी काय ठरवायचं आहे हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे. आणि म्हणून मला ही महत्त्वाची गोष्ट वाटते, ज्या ज्या महापुरुषांची आम्ही नावं घेतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांना वंदन करतो, त्या सगळ्या महापुरुषांनी आम्हाला काय शिकवलंय? कधीतरी विचार करून बघा. त्यांनी एकच शिकवलंय, जो पाणी से नहाते है वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पसीनों से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं, वो इतिहास बदलते हैं. आम्हाला इतिहास बदलायचा आहे. मग आम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, आम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहे, आम्हाला परिश्रम घ्यावे लागणार आहे, धडपड करावी लागणार आहे, आम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. हे जर विद्यार्थ्याला कळत नसेल तर त्याने विद्यार्थी होऊच नये, ही माझी भूमिका आहे. आणि मग आपल्याला क्षेत्र खुली हे सगळ्यांनी सांगितलंय, पण त्या क्षेत्रात पोचण्यासाठी आपली योग्यता काय, आपली पात्रता काय, आपल्याकडं काय असलं पाहिजे हा विचार विद्यार्थ्याच्या डोक्यात कायम आला पाहिजे. एक गोष्ट आम्ही सर्वांनी ऐकलेली असते. 2 मित्र आहे, एक आंधळा मित्र आहे आणि त्याचा दुसरा डोळस मित्र आहे. आंधळा मित्र बऱ्याच दिवसांनी त्याला असं वाटतंय कुठेतरी फिरायला गेलो पाहिजे, मित्राकडे गेलो पाहिजे, म्हणून ज्याला दिसतंय अशा मित्राकडे तो पोचला मित्राकडं. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. संध्याकाळ होती, गप्पा रंगल्या आणि रात्र सुरू झाली. रात्र सुरू झाल्यावर तो जो चांगला दिसणारा मित्र आहे तो आंधळ्या मित्राला म्हणतोय, एक काम कर, आता जेवण करूनच जा. 10 वाजले, 11 वाजले, जेवण झाली आणि पुन्हा आंधळा मित्र माघारी यायला निघाला. त्यावेळेस जो चांगलं दिसतोय तो मित्र त्याला म्हणतोय, हा कंदील घे आणि आता घरी जा. आंधळा मित्र म्हणतोय, अरे मला दिसत नाही, मी जन्माने आंधळा आहे, तुला माहीत नाही का? मग हा कंदील मला का देतो आहे?
त्यावेळेस दिसणारा तो चांगल्या डोळ्यांचा मित्र त्याला सांगतोय, तुला दिसत नाही हे मला माहिती आहे रे, पण अंधारात तुला जर कोणी येऊन धडकला तर त्याला कुठं माहिती आहे तू आंधळा आहे, म्हणून हा कंदील तर घेऊन जा. त्या आंधळ्या मित्राने कंदील घेतला आणि तो रस्त्याने निघाला. तेवढ्यात त्याला कोणीतरी येऊन धडकलं. धडकल्यावर आंधळा मित्र हसला आणि म्हणाला, अरे मी आंधळा आहे हे मला माहिती आहे, पण माझ्या हातात कंदील हे तुला दिसला नाही का? त्यावेळेस जो धडकला तो माणूस त्या आंधळ्या मित्राला सांगतोय, तुझ्या हातातला कंदील चालू आहे का विझला हे तुला तरी कुठं माहिती आहे? वस्तुस्थिती हीच आहे, पण तो आंधळा मित्र असं म्हणतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज म्हणाले तेच खरं आहे. आणि त्यावेळेस धडकलेला तो माणूस म्हणतोय, काय म्हणाले ही महामानव, काय म्हणाले हे महापुरुष? त्यावेळेस तो आंधळा मित्र सांगतोय, ते हेच म्हणाले, उसण्या घेतलेल्या प्रकाशावर आपली वाट कधीच चालता येत नाही, आपल्या वाटेवरचा प्रवास आपण स्वतः निर्माण करायचा असतो, हेच महापुरुषांनी सांगितलेलं आहे. आजच्या विद्यार्थ्याला पालक म्हणून आम्ही सगळं देतो. त्याला गाडी पाहिजे दिली, त्याला मोबाईल पाहिजे दिला, त्याला अमुक वस्तू पाहिजे, अशाच प्रकारचे कपडे पाहिजे, सगळं दिलं. पण विद्यार्थ्यानं सगळं मिळाल्यानंतर मला काय करायचं आहे हेच जर तो विसरून गेला तर त्याला दिलेल्या गोष्टी ह्या आपल्याला निरर्थक वाटून जातात. मग मला प्रश्न पडतो की विद्यार्थ्याची भूमिका पालकांना कळाली का आणि पालकांच्या अपेक्षा विद्यार्थ्यांना कळाल्या का? अपेक्षांचं ओझं हा भाग जरी बाजूला काढला तरी पालक म्हणून माझी महत्त्वाची सगळ्या पालकांना विनंती आहे की आपला रोल काय? पालकांनी 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट आहे, बिकम अ रोल मॉडेल. विद्यार्थ्यांसमोर आपण रोल मॉडेलच असलो पाहिजे. विद्यार्थ्याला सांगायचं तू मोबाईल वापरू नको ना, आपण मात्र 24 तास मोबाईलमध्ये राहायचं, ही कुठली पालकांची भूमिका असू शकते? विद्यार्थी अभ्यासाला बसल्यानंतर पालकांना आपल्या टीव्हीचे कार्यक्रम सोडावे वाटत नाही. तेव्हा मला वाटतं विद्यार्थी जर आपल्या घरातला मुलगा, पाल्य मुलगी अभ्यास करत असेल तर आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला तर कळलं पाहिजे. याचा अर्थ मुलं ही अनुकरणप्रिय असतात, मोठ्यांचं पाहून जर वागत असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपली मुलं म्हणजे दुसरे तिसरे कोणीच नसतात, ती आपल्या आईवडिलांचीच कॉपी असते. म्हणून प्रत्येक मुलगा किंवा मुलगी ही आईवडिलांचं पाहून तशीच आत्तापर्यंत जगत आली आहे, वागत आली आणि भविष्यात ती वागणार आहे. म्हणून पालकांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची दिसते की आपल्याला काय बनवायचं आहे आपल्या मुलाला हे आपल्याच हातात आहे. हे आता एका दिवसात आपल्याला कळत नाही, पण आता आपल्याकडं जर विचार केला तर एप्रिल आहे, मे आहे, जून आहे, जानेवारीपर्यंत आपल्याकडं 11 महिने शिल्लक आहे. 11 महिन्यामध्ये इकडचं जग तिकडं करता येतं, याच्यावर आपल्याला विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट पालकांनी लक्षात ठेवायची, ॲक्सेप्टन्स. म्हणजे काय की माझा मुलगा हुशार आहे, याचा अर्थ माझ्या मुलाला काय येतं हे पालकांना माहिती आहे आणि माझ्या मुलाला काय जमत नाही त्याचे विकनेससुद्धा माहिती आहे, ही दुसरी गोष्ट आहे. मग माझी भूमिका तुमच्यासाठी अशी आहे की जर मुलगा चांगला खेळतो आहे, मुलगा चांगला अभ्यास करतो आहे, त्याचं जे बरोबर आहे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि जिथं ज्याचं चुकतं आहे ना त्याला तिथं मार्गदर्शनच केलं पाहिजे. बऱ्याच पालकांना ही गोष्ट जमत नाही. मुलाला वाईट वाटेल, मुलगा काहीतरी वेगळंच करून बसेल असा न्यूनगंड पालकांच्या मनात आता निर्माण झालेला आहे आणि त्याचं कारणसुद्धा पालकच आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगायची पालकांसाठी ती अशी आहे की प्रेम आणि लाड याच्यामध्ये फार मोठा बदल आहे. प्रत्येक माणूस हा प्रेमाचा भुकेला आहे. आपण नेहमी म्हणत आलोय, ऐकत आलोय, याचा अर्थ प्रेम हे प्रत्येकालाच पाहिजे, पण प्रेमाचा अर्थ वेगळा काढून उपयोग होत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, आपण कदाचित ती विद्यार्थ्यांना माहीत असेल, जे पालक शिकले त्यांनाही माहिती असेल. ती कविताच अशी आहे की प्रेम कुणीही कुणावर करावं, याचा अर्थ प्रेमाशिवाय माणूस जगूच शकत नाही. आईवडिलांचं मुलावर प्रेम असतं, मुलाचं आईवडिलांवर असतं, शिक्षकांचं विद्यार्थ्यावर असतं, गुरुचं शिष्यावर असतं, शिष्याचं गुरुवर असतं. या प्रेमाच्या अनेक बाजू आपण पाहतो आहे. पण मला सांगायचा मुद्दा असा की कुसुमाग्रज त्या कवितेत असं म्हणतात, प्रेम कुणीही कुणावर करावं, ज्याला मारायचं त्याच्यावर करावं, ज्याला तारायचं त्याच्यावर करावं, पण त्याहीपेक्षा अधिक ते पुढं असं म्हणतात, प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, पण त्याहीपेक्षा अधिक प्रेम त्यागावर करावं, प्रेम त्यागावर करावं. ज्याला त्याग माहिती आहे, ज्याला समर्पण माहिती आहे, ज्याला परिश्रम माहिती आहे, ज्याला कष्ट माहिती आहे, ज्याला योगदान माहिती आहे,
तीच माणसं आत्तापर्यंत मोठी झालेली आहे आणि ही गोष्ट पालकांनाही त्याग करावा लागणार आहे आणि विद्यार्थ्यांनाही योगदान द्यावं लागणार आहे. तेव्हा 12वी नंतरचा रिझल्ट आपल्या समोरचा जो असणार आहे तो वेगळा आणि एका विशिष्ट उंचीवर पोचण्यासाठी असणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. एक साधं उदाहरण आहे बघा. मी महाराष्ट्रभर फिरतोय. काही दिवसापूर्वी मी नाशिकला गेलो होतो आणि नाशिकवरून पुण्याकडे येत होतो. 15-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्याकडे स्वतःची त्यावेळी गाडी नव्हती म्हणून मी नाशिकच्या बसस्टँडवर गेलो आणि बसस्टँडवर एक बोर्ड वाचला बसचा, नाशिक पुणे. त्या सीटवर जाऊन गाडीत बसलो. आपण सगळ्यांनी प्रवास केलेला आहे. प्रवासात आपल्याला कोण भेटेल सांगता येत नाही. भेटलेला माणूस काय करेल हे तर अजिबात सांगता येत नाही. माझ्या शेजारचं सीट खाली आहे आणि मी सुद्धा प्रवासात पुण्याकडे निघाल्यामुळे नाशिकवरून माझ्या शेजारी कोण यावं हे माझ्या डोक्यात अजिबात नव्हतं. पण काही वेळाने एक प्रवासी आला आणि तो प्रवासी तरुण होता. तो माझ्या शेजारी बसला. अनेक प्रवासी आले, बस भरली, बेल वाजली आणि बसनं वेग घेतला. आता नाशिकवरून पुण्याकडे येताना काय काय गावं लागतात हे आपल्याला माहिती आहे. बसने वेग घेतला आणि माझ्या शेजारच्या तरुणाची चुळबुळ चालू झाली. चुळबुळ हा आपल्या जन्मजात गुण आहे, पण चुळबुळ का करावी, कुठं करावी, किती करावी, कशासाठी करावी याला सुद्धा काही प्रमाण आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याची चुळबुळ सुरू झाली. कधी उजव्या खिशात काय हात घालायचा, काहीतरी काढायचा, तोंडात घालायचा. कधी डाव्या खिशात हात घालायचा, पुन्हा काहीतरी खाण्याची वस्तू काढायचा, तोंडात घालायचा. सिन्नरच्या पुढे गाडी आल्यावर तो उभा राहिला. वरच्या कप्प्यात त्याने पिशवी ठेवली, त्याची चैन उघडली, पुन्हा हात घातला, पुन्हा काहीतरी काढलं, तोंडात घातलं. माझ्या शेजारचा तरुण फक्त खाण्यासाठीच जन्माला आला की काय असं मला तेव्हा वाटून गेलं. अजूनही त्याचं उत्तर मिळालेलं नाही. गाडी धावते आहे. सिन्नर पास झालं, संगमनेर पास झालं, त्याची चुळबुळ सुरू आहे, त्याचे खाण्याचे उपक्रम चालू आहे. आपण सगळे प्रवास करतो, कधी बसने, कधी जहाजाने, भविष्यात काहींनी विमानाने, काहींनी केलाही असेल. पण प्रवास प्रत्येकाच्या वाट्याला येतो. प्रवास हा आयुष्याचा प्रवासच आहे. पण प्रवास कशासाठी चालू आहे आणि आपल्याला कुठं पोचायचं आहे हा प्रवास फार महत्त्वाचा आहे. त्याची चुळबुळ चालू असताना त्यानं काही खावं आणि मला द्यावं असं अजिबात मला वाटत नव्हतं. आपल्या कुणालाही प्रवास करताना शेजारच्या माणसानं प्रवासात काय केलं ना आपण त्याला मागतोय असं कधी होतं का? अजिबात होत नाही. आळ्या फाट्याच्या पुढच्या भागात एका धाब्यावर गाडी येऊन थांबली. 15-20 मिनिटाचा धाबा. प्रवासी खाली उतरले, पुन्हा गाडीत येऊन बसले. माझ्या शेजारचा तरुणही खाली उतरला होता. पुन्हा गाडीत येऊन बसण्यासाठी मी काचेतनं खिडकीतनं बघत होतो. तो हातात एक कॅरी बॅग घेऊन येत होता. याचा अर्थ माझ्या लक्षात आलं की तो काहीतरी खाण्याची गोष्ट घेऊन येणार आहे. कारण आत्तापर्यंत 2.5 तास त्याचं काय चाललंय हे मी पाहिलं होतं. त्यामुळे पुढं तो काय करणार आहे ह्याचाही अंदाज आला आहे. शिक्षकांनाही हा अंदाज आलेला असतो, पालकांनाही अंदाज आलेला असतो आपल्या मुलाचा, शिक्षकांनाही अंदाज आला असतो विद्यार्थ्यांचा. तसा त्या प्रवासात मला माझ्या शेजारी बसलेल्या तरुणाचा अंदाज आला होता. तो येताना काहीतरी खाण्याचीच गोष्ट आणणार याच्यावर मी ठाम होतो. तो आला, माझ्या शेजारी पुन्हा सीटवर येऊन बसला आणि एक प्रवासी आले, बेल वाजली, पुन्हा गाडीने वेग घेतला. मी मात्र त्या शेजारच्या तरुणाचं काय चाललंय म्हणून सगळं बारकाईने बघत होतो. तेव्हा त्यानं पिशवीत हात घातला आणि हात बाहेर काढला. त्याच्या हाताच्या बोटांमध्ये मला बोरं दिसली. त्यानं मला बोरं द्यावी असं अजिबात मला वाटत नव्हतं. तुम्ही जरी असता तरी तुम्हाला कुणालाही हे वाटलंच नसतं. पण नेमकं होतंय काय? शिक्षक, प्राध्यापक, त्यात वरून प्राचार्य असल्यामुळे हे सगळं बारकाईने बघत होतो. त्यानं तो हात जेव्हा बाहेर काढला होता त्याच्या हातात मला बोरं दिसली. त्याचा हात तोंडाकडे गेला. त्यानं ते बोर तोंडात घातलं. मी त्याच्या चेहऱ्याकडे असं तिरकी नजर करून पाहिलं तेव्हा त्याचे डोळे बारीक झाले होते, त्याची बीप बाहेर आली होती, त्याचं तोंड वाकडं दिसत होतं. माझ्या लक्षात आलं बोरं बहुधा आंबट असली पाहिजे. आणि पुढच्याच टप्प्यावर त्यानं पुन्हा पिशवीत हात घातला, बाहेर काढला आणि माझ्या बाजूला केला. म्हणाला, घ्या ना साहेब. गेले 3 तास मी त्याच्या शेजारी बसलो होतो. त्याने अनेक पदार्थ खाल्ले होते, चोखले होते, त्याचा आस्वाद घेतला होता. त्याला त्यावेळेस मी आठवलो नव्हतो. आत्ताच त्याला मी का आठवलो याची जाणीव माझ्या डोक्यात आधीच येऊन गेली होती. पण त्यानं आग्रह केला. त्याच्या आग्रहाची 2 बोरं घेतली, तोंडात घातली, खात्री झाली, निश्चितता झाली. बोरं आंबट आणि तुरटसुद्धा होती. त्यानं दिलेली बोरं मी बळच संपवली आणि एक प्रश्न त्या तरुणाला विचारला. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यात हा प्रश्न निर्माण झाला असेल. पालकांनाही कदाचित तो प्रश्न पडला असेल. तो प्रश्न असा होता, जर तुला बोरच घ्यायची होती तर चांगली गोड बोरं पाहून का नाही आणली? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्या तरुणानं त्याच्या तोंडातलं बोर संपवलं. माझ्याकडे असा किंचितसा वळाला, हसला आणि मग म्हणाला, त्याचं काय आहे साहेब, गेल्या 6 महिन्यापासून माझ्याकडं खिशात एक 5 रुपयाचा ठोकळा होता.
त्याच्यावरचा 5चा आकडा ठेचून ठेचून खराब झाला होता. गेले 5 महिने तो 5 रुपयाचा ठोकळा चालवण्याचा मी प्रयत्न करत होतो, चुकूनही चालत नव्हता. या आळ्याफाट्याच्या पुढच्या भागात धाब्यावर जेव्हा गाडी थांबली ना, तेव्हा मी खिडकीतनं कोपऱ्यात पाहिलं, एक बोळी बाबडी बाई बोरं विकताना मला दिसली. माझ्या लक्षात आलं माझा 5 रुपयाचा ठोकळा इथं चालू शकतो, म्हणून पटकन खाली उतरलो. धावत धावत तिच्याजवळ गेलो, खिशामध्ये हात घातला, ठोकळा बाहेर काढला, एकदा निरखून पाहिला. 5 रुपयाच्या ठोकळ्यावरचा 5चा आकडा दिसत नव्हता. मला मनापासून वाटायचं बोरं विकणाऱ्या बाईने तो ठोकळा तपासू नये, आणि सुदैवानं तो तिनं तपासला नाही, आणि दुर्दैवानं तिनं काय दिलंय ते मी तपासलं नाही. ते घेऊन मी पळत सुटलो. गाडीत येऊन बसल्यावर खाल्ल्यावर मला कळालं बोरं आंबट आणि तुरट आहे. हे त्याचं सगळं मी ऐकलं, आणि त्या फक्त एका तरुणाला नव्हे तर महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना मी सांगत असतो, ज्याचं नाणं खोटं असतं त्याला कधीच गोडफळं मिळत नाही, ज्याचं नाणं खणखणीत असतं त्यालाच गोडफळं मिळत असतात. आणि आपल्याला आपली मुलं ही खणखणीत नाण्यासारखी बनवायची आहे, हे ध्येय प्रत्येक पालकानं उराशी बाळगलेलं आहे. प्रत्येक शिक्षकाला असं वाटत असतं की माझा विद्यार्थी खणखणीत नाण्यासारखा चमकला पाहिजे आणि खणखणीत नाण्यासारखा यशाच्या शिखरावर पोचला पाहिजे. आणि म्हणून वेदपाठक मॅडम असतील, संदीप पाचपांडे सर असतील, ASM असेल, सगळे शिक्षक असतील, ही भूमिका घेत आहेत. पालकही त्या भूमिकेला दाद देत आहेत. पण आता मात्र यापुढचं काम आपल्या प्रत्येकाचं वेगळं असणार आहे. त्याचं कारण हा 12वीचा पहिला दिवस आणि 12वीच्या निकालाचा दिवस, या काळात जे घडणार आहे ते आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. मला एक सांगा विद्यार्थ्यांनो, अभ्यास करून कुणी आजारी पडलाय, अभ्यास करून कुणी मेलाय, अभ्यास करून कुणाची वाट लागली, असं कधी झालंय का? अजिबात झाले नाही. याचा अर्थ अभ्यास म्हणजे नेमकं काय हेच आपण समजून घेतलेलं नसतं, आणि फक्त कॉपी पेस्ट लिहिणं वाचणं हेच आपल्या डोक्यात आलेलं आहे. कधीतरी मला विचार करून सांगा, मुलं मला सांगत असतात, सर मला 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे. मी अशा मुलांना सांगतो बिंदास घे, पण बापाच्या जीवावर घेऊ नको. स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या अभ्यासावर, स्वतःच्या मेहनतीवर गाडी घे, आणि नुसती गाडी घेऊन थांबू नकोस. त्या गाडीमध्ये स्वतःच्या आईला बापाला बसव. जेव्हा ऑडीसारखी, मर्सिडीजसारखी गाडी तो मुलगा स्वतःच्या कष्टावर घेतो, त्यामध्ये आपल्या आईवडिलांना बसवतो आणि आईवडिलांची छाती अभिमानानं फुलते ना, ती खरी मजा असते. ती विद्यार्थ्याच्या आयुष्यात यायला पाहिजे. त्यासाठी कष्ट महत्त्वाचे आहे, त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे, त्यासाठी मेहनत महत्त्वाची आहे. अनेक मुलं भेटतात, सर मी 16 तास वाचतो पण डोक्यात राहत नाही, मी 24 तास मधले 18 तास अभ्यास करतो तरी सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही. हे विद्यार्थी जेव्हा सांगतात ना, तेव्हा माझ्या लक्षात येतं की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व असतं. तास किती वाचलेत हे महत्त्वाचं नाही, वाचताना लक्ष किती होतं हे महत्त्वाचं आहे. बऱ्याच मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. त्यावेळेस मला प्रश्न पडतो, आता महिन्यापूर्वी छावा चित्रपट येऊन गेला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी जर आता प्रश्न विचारला की छावामधला हिरो कोण, छावामध्ये औरंगजेबाची भूमिका केली कोणी 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 केली, तुम्ही उत्तर सांगणार. मग माझा पुढचा प्रश्न आहे, तुमच्या अभ्यासक्रमात हे आहे का? नाही. मग तुमच्या लक्षात कसं राहिलं? अभ्यासातलं का लक्षात राहिलं नाही? हा कधीतरी विचार करण्याचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर असं मिळत असतं, जे आवडीचं आहे ते लक्षात राहतं, जे आवडतंय ते ध्यानात राहतं, आणि जे आवडतंय ते सांगावं लागत नाही. मग कॉलेज आवडतंय पण अभ्यास नको असतो, शाळा आवडते पण मेहनत नको असते. ही जर आमची भूमिका असेल तर आमचं कॉलेज कधीच होणार नाही. दुसरी बाब आहे, यशस्वी कोण होतं? 2च प्रकारचे माणसं जगात यशस्वी होतात. त्यातला पहिला प्रकारचा माणूस आहे जो आवडीचं काम करतो, तो यशस्वी होतो. ही पहिली यशस्वी असणाऱ्या माणसाची भूमिका. आणि दुसरी भूमिका, अशीच माणसं यशस्वी होतात जे कोणतंही काम हातात घेतात पण ते आवडीनं करतात, तेच माणसं यशस्वी होत असतात. म्हणजे आवड महत्त्वाची आहे. एकतर आवडीनं काम करा किंवा कोणतंही काम हे आवडीचं बनवा. हे ज्याला जमणार आहे तोच विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहे. आणि ही भूमिका या निमित्तानं महत्त्वाची आहे. अभ्यासाला आपण कुठं बसतो हे महत्त्वाचं आहे. आता आपण पंढरपूरला जातो, देहूला जातो, आळंदीला जातो. आमचे काही मुस्लिम बांधव हजला जातात, अजमेरला जातात. याचा अर्थ काय होतो? स्थानाचं महात्म्य आहेच. कुठंतरी गेल्यानंतर आपल्याला समाधान लाभतं. ही जर महत्त्वाची भूमिका असेल तर अभ्यास करताना आपण अभ्यासाला कुठं बसलोय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जागेचं महत्त्व आहेच,
आपल्याला जेव्हा एखाद्या विशिष्ट ठिकाणी झोपल्यावरच घरात जाग येते, आपली जागा बदलली की आपल्याला झोप येत नाही. अभ्यासाचंही तेच आहे. आपली जागा निवडताना घरातली असू द्या, पण त्या जागेवर लक्षात राहतंय अशी जागा एकदा कायमची फिक्स करा आणि तिथंच अभ्यास करा. मग स्थान महात्म्य काय असतं हे आपल्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट आहे की ज्यावेळेस विद्यार्थी घरात अभ्यास करतो आहे तेव्हा पालकांनी आपल्या मालिका, आपला टी व्ही, आपलं रिचार्ज सगळं बंद केलं पाहिजे आणि 1 वर्ष म्हणजे राहिलेले 12 महिने 11 महिने जे काही दिवस राहिलेत ते आपल्या विद्यार्थ्याच्या भल्यासाठी मार्गी लावायचे आहे, ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की खावं काय. विद्यार्थ्यांसाठी एक श्लोक आहे आणि मला तो फार महत्त्वाचा वाटतो. तो श्लोक असा आहे, काकचेष्टा बको ध्यानम श्वाननिद्रा तथैवचम अल्पाहारी ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. याचा अर्थ ह्या 5 गोष्टी जर विद्यार्थ्याने लक्षात ठेवल्या ना तर कोणताही विद्यार्थी हा यशापासून वंचित राहू शकत नाही. आणि ते श्लोकमध्ये असं सांगितलंय बघा, काकचेष्टा बको ध्यानम श्वाननिद्रा तथैवचम. याचा अर्थ काकचेष्टा, तहान लागली म्हणून कावळ्यानं माठामध्ये खडे टाकले आणि आपल्याला आवश्यक तेवढ्या उंचीपर्यंत पाणी आणलं आणि आपली तहान भागवली. ही कावळ्याची गोष्ट आणि ही कावळ्याची मेहनत ही आपल्या लक्षात असली पाहिजे. ती ऊर्जा आपल्याला माहिती पाहिजे. बको ध्यानम म्हणजे बगळा पाण्यात उभा असतो, एका पायावर वेदना सहन करतो, पण त्यानं डोक्यामध्ये ध्येय ठेवलेलं असतं की माझं भक्ष्य इथंच आहे, ते मला मिळवायचं आहे. ते ध्येय आणि ती मानसिकता त्या बगळ्याची असते. तसं विद्यार्थ्याचं असलं पाहिजे. तिसरी गोष्ट श्वाननिद्रा म्हणजे कुत्रं जेव्हा आपण बघतो ना पडलेलं किंवा झोपलेलं आपल्याला दिसतं, तेव्हा चुकून काहीतरी थोडंसं जरी वाजलं तरी लगेच ते जागं होतं. याचा अर्थ आपली झोप अशी जागरूक असली पाहिजे. विद्यार्थ्यानं कायम जागृत राहावं, ही यामागची भूमिका आहे. तिसरं आहे अल्पाहारी. आपण थोडंसं खावं पण ते सुदृढ खावं. आपण असं म्हणतो ज्याचं आरोग्य व्यवस्थित आहे त्याचे विचारसुद्धा व्यवस्थित आहे. याचा अर्थ आपण आपल्या आयुष्यामध्ये काय आहार घेतो त्यावर सुद्धा काही गोष्टी अवलंबून आहे. म्हणून आपला आहार योग्य असला पाहिजे. आणि 5वी गोष्ट आहे की ग्रहत्यागी. पूर्वी लोक गुरुच्या घरी जाऊन शिकायचे, आश्रम असायचे, आत्तासुद्धा काही ठिकाणी दिसत आहेत. याचा अर्थ घरामध्ये वेळ मिळत नव्हता, घरामध्ये वातावरण नव्हतं. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची म्हणून हे सगळं असायचं. आता मात्र घरामध्ये विद्यार्थ्यासाठी अभ्यासाची स्वतंत्र खोली केलेली आहे. याचा अर्थ त्याला तशी पूरक परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे, वातावरण तसं तयार करून दिलेलं आहे. तरीसुद्धा मुलाचा अभ्यास होत नसेल तर तो त्याग त्याला कायम जाणीव करून दिला पाहिजे. ही महत्त्वाची बाब आहे. या 5 गोष्टी जर लक्षात घेतल्या तर कोणताही विद्यार्थी हा यशापासून दूर जाऊ शकत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता मी पालक मेळावा किंवा पालक खूप येणार आहे असं जेव्हा ऐकलं वेद पाठक मॅडमकडून, पण आता समोरचं चित्र जेव्हा मला दिसतंय तेव्हा महिला पालकांची संख्या जास्त. काल परवा मग या सगळ्या महिला भगिनी पाहिल्या की मला एक कविता आठवते आहे. ती मुद्दा म्हणून जाणीव करून देणारी कविता आहे. आणि ती कशी आहे बघा की पूर्वी बरंच बरं असायचं, सारं खरं खरंच असायचं. पूर्वी घराला ओसरी असायची, जात्यावर आजी बसायची, तिच्या तोंडामध्ये ओवी असायची आणि ओठाखाली मिसरीसुद्धा असायची. ही पूर्वीची गोष्ट आहे. पूर्वी घराघरात पहाट व्हायची, प्रत्येकाच्या उराउरात ज्ञानेश्वरी फुलायची, तुकोबांच्या अभंगाने सूर्य उजळून निघायचा, गावही त्यावेळी पंढरपूर बनायचा. पूर्वी घराला उजळवणारा एक दिवा असायचा, बालगोपाळांचा मेळा त्याच्या भोवती जमायचा, गोष्टी ऐकता ऐकता मांडीवर डोळे लागायचे. पुस्तकांपेक्षाही आजीबाबा खूप सुंदर बोलायचे. इथं काही पालकांच्या आजीसुद्धा दिसत आहेत. आताचं चित्र काय? हल्ली घराघरात लाईट असते, रिमोटवरून प्रत्येकात जोरदार फाईट असते, मम्मीसुद्धा आजीवरती थोडी थोडी टाईट असते. घराची परिस्थिती फार फार वाईट असते. कधी नेटवर कधी चॅटवर रात्र सारी जागी असते. कधी नेटवर कधी चॅटवर रात्र सारी जागी असते. सकाळी उठल्यावर भेटी, नाश्त्याला मॅगी असते. हल्ली लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही. हल्ली लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही. रोज रोज पार्लरमध्ये जाऊन सुद्धा मम्मी यातून उजळत नाही, मम्मी यातून उजळत नाही. जो तो असतो स्वतःतच दंग, जो तो जपतो स्वतःचेच रंग. गोठलेल्या संवेदना, कोंडलेलं जगणं, फ्लॅटच्या जमान्यात कोती झाली माणसांची मन. अरे माणसांच्या हृदयासारखंच कोडं ठाक पडलंय आभाळ, माणसांच्या हृदयासारखंच कोडं ठाक पडलंय आभाळ. पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ, पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचा दुष्काळ. आमच्या जाणीवा बोथट झालेल्या आहे, आमच्या संवेदना लुप्त झाल्या आहे, आमच्या जगण्याचा कोंडमारा झाला आहे. खरंच जगणं आम्ही विसरत चाललो आहे. त्यामुळे जगण्यातला आनंद हा अभ्यासात आहे,
ही गोष्ट फार दूरवर राहून गेली आहे. ज्याला अभ्यासात आनंद मिळत नाही तो विद्यार्थी कधीच यशस्वी होत नाही. अभ्यासात आनंद निर्माण करायचा असेल तर अभ्यास आनंदी बनवला पाहिजे, ही महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून आनंद कशात असतो? ज्या कामात आनंद आहे. आता करिअर म्हटल्यानंतर मला प्रश्न पडत असतो, करिअर 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 काय? पाचपांडे सरांनी सांगितलं, मध्ये पवार सरांनी सांगितलं, डॉक्टर ललित सरांनी सांगितलं, करिअर करायचं आहे मुलाला, 5 वर्षाने तो कुठं असणार हे बघायचं आहे. पण करिअर म्हणजे काय हे तर पहिलं समजलं पाहिजे. 10 लाखाचं वार्षिक पॅकेज म्हणजे करिअर का? करिअरची व्याख्याच मुळात वेगळी आहे. आणि करिअर कशात करायचं आहे? समाजाला जे आवडीचं आहे, समाजाला जे गरजेचं आहे आणि समाजाला 10-20 वर्षांनी जे आवश्यक आहे ते आता लक्षात घेऊन त्यात आपल्याला गेलं पाहिजे. ही करिअर निवडण्याची खरी पद्धत आहे. आपली परिस्थिती काय आहे, आपल्याला काय जमतंय, आपल्याला काय आवडतंय, या तिन्हींची सांगड घातली की करिअर यशस्वी होतं. आणि करिअरची खरी व्याख्या अशी आहे की ज्या कामातून आपल्याला मानसिक समाधान मिळतं, काम केल्याचा आनंद मिळतो आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, ते करिअर असतं. या 3 गोष्टींमधली एक गोष्ट जरी बिघडली तरी करिअर यशस्वी झालंय असं म्हणता येत नाही. मग आपल्या मुलाला कशात आवड आहे हे सांगितलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. शिक्षकांनी त्याला जाणीव करून दिली पाहिजे. शिक्षक या शब्दाचा अर्थच असा की त्याला शिस्त लावली पाहिजे. क्ष म्हणजे त्याच्या क्षमता लक्षात घेऊन त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि क म्हणजे कर्तव्याची त्याला जाणीव करून दिली पाहिजे. ही गोष्ट शिक्षक आणि पालक यांच्या समन्वयाने साधली तर विद्यार्थी यशाकडे जाणार आहे. एक नेहमीचं उदाहरण आहे, कदाचित तुम्ही ऐकलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं आहे. हे कशामुळं? त्यांच्या आईवडिलांनी ठरवल्यामुळं झालेलं आहे. आपण आपल्या मुलाला काल काय बनवायचं ठरवलं होतं आज दुसरंच सांगत असतो. परवा जर एखाद्या पालकांना भेटलं तर ते तिसरंच सांगतात. मी त्यांना विचारतो, परवा तर तुम्ही मुलाबद्दल असं म्हटलं होता, आज वेगळं म्हणताय, परवा दुसरं सांगताय. याचा अर्थ काय? आपण आपल्या भूमिकेशी ठाम नसतो. आणि तिसरी गोष्ट असते की आपण त्या मुलाच्या बाबतीत सगळ्या बाजूनी विचार केलेला नसतो. पालक म्हणून आपल्याला हा विचार करता आला पाहिजे की त्याला जे आवडतं ते दिलेलंच आहे, पण त्याला कशात आवड आहे हेही ओळखलं पाहिजे. ही महत्त्वाची बाब आहे.